दाखवायची नसते, ती तुमच्याकडे पाहत असते, तुमच्या मनातलं प्रत्येक गुपित वाचत असते. आरतीच्या वेळी हवेत फक्त सुगंध नसतो, तर एका दिव्य शक्तीची जाणीव पसरलेली असते. आणि काही ठिकाणी तर भक्त म्हणतात, इथे देवी फक्त मूर्तीत नाही, ती आजही जिवंत आहे. ही फक्त श्रद्धा आहे की खरोखरच देवी आजही आपल्या भक्तांमध्ये वावरते? आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील त्या 4 रहस्यमय शक्तिपीठांबद्दल, जिथे देवी आजही श्वास घेते, ऐकते आणि इच्छाशक्ती असेल तर तुमचं नशीबही बदलू शकते. आपली यात्रा सुरू होते ईशान्य भारतातील हिरव्यागार पर्वतांमधून. आसाममधील गुवाहाटी शहराजवळील नीलांचल पर्वतावर वसलेलं कामाख्या देवीचं मंदिर. मान्यता आहे की येथे माता सतीचा योनी भाग पडला होता, म्हणून हे शक्तिपीठ अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे देवीची मूर्ती नाही, तर एक नैसर्गिक शिळा आहे, जी नेहमी ओलसर राहते आणि ज्यातून सतत पाणी वाहत असतं. दरवर्षी जून महिन्यात येथे अंबुबाची मेळा भरतो. या काळात मंदिर 3 दिवस बंद राहतं. भक्त मानतात की या दिवसात देवी रजस्वला होते आणि गर्भगृहातील वस्त्र लाल रंगाचे होतात. वैज्ञानिक यामागे नैसर्गिक प्रक्रिया सांगतात, पण भक्तांसाठी हे देवीच्या जिवंत अस्तित्वाचं सर्वात मोठं प्रमाण आहे. कामाख्या मंदिर तांत्रिक साधनेसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की येथे साधना करणाऱ्याला अद्भुत सिद्धी प्राप्त होते. अनेक भक्त सांगतात, गर्भगृहात प्रवेश करताच शरीरात विजेप्रमाणे कंपन जाणवतं. आता आपण पोहोचलो आहोत पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात, रहस्यमय आणि तांत्रिक शक्तींनी भरलेल्या तारापीठात. मान्यता आहे की येथे माता सतीचा 3रा नेत्र आणि मस्तिष्काचा भाग पडला होता. माता ताराचं रूप अत्यंत अद्भुत आहे. निळ्या वर्णातील देवी, एका पायानं भगवान शिवांच्या छातीवर उभी, हातात कवटीचं पात्र आणि डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य. मंदिराच्या मागे स्मशानभूमी आहे, जिथे आजही अघोरी आणि तांत्रिक साधना करतात. स्थानिक लोक सांगतात, मध्यरात्री मंदिर बंद असतानाही आतून घंटानाद आणि आरतीचा आवाज ऐकू येतो, पण आत कोणीच नसतं. भक्त मानतात, स्वतः माता तारा रात्री आरती करते. तारापीठात येणारे अनेक भक्त म्हणतात, आम्ही तुटलेल्या आशांनी आलो होतो, पण आईनं आम्हाला नवजीवन दिलं. आता आपली यात्रा पोहोचते हिमालयाच्या कुशीत, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील ज्वाला देवी मंदिरात. मान्यता आहे की येथे माता सतीची जिव्हा पडली होती. या मंदिरातही देवीची मूर्ती नाही, तर गर्भगृहात 9 अखंड ज्वाला प्रज्वलित आहेत, ज्या हजारो वर्षांपासून सतत जळत आहेत. सर्वात मोठं रहस्य म्हणजे या ज्वाला कोणत्याही तेलाशिवाय किंवा इंधनाशिवाय जळतात. भक्त म्हणतात, ही देवीची श्वास आहे. इतिहासात अनेकांनी या ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केला. असंही म्हटलं जातं की बादशाह अकबराने त्या विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण ज्वाला अधिक प्रखर झाल्या. शेवटी त्याने देवी समोर सुवर्ण छत्र अर्पण केलं. आजही अनेक भक्त सांगतात, गर्भगृहात गेल्यावर कोणीतरी अदृश्य शक्ती खांद्यावर हात ठेवतीये असं वाटतं. वैज्ञानिक यामागे नैसर्गिक वायू सांगतात, पण भक्तांसाठी ती माता ज्वालेची दिव्य शक्ती आहे. आता आपली यात्रा पोहोचते भारताच्या शेवटच्या टोकावर, जिथे 3 समुद्र देवीच्या चरणी नतमस्तक होतात. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. या 3ही समुद्रांचा संगम जिथे होतो ते पवित्र स्थान म्हणजे कन्याकुमारी देवी मंदिर. मान्यता आहे की येथे देवी पार्वतीने कुमारिका रूपात तपस्या केली होती. भगवान शिवांशी विवाहासाठी देवी इथे अनेक वर्ष ध्यानस्थ होत्या. मंदिरातील देवीच्या नथीतील हिरा इतका तेजस्वी होता की पूर्वी समुद्रातील जहाजांना तो दीपस्तंभ वाटायचा. म्हणून काही काळ मंदिराचा समुद्राकडील दरवाजा बंद ठेवला जात असे अशी लोककथा आहे. स्थानिक मच्छीमार सांगतात, कधी कधी रात्री समुद्राच्या लाटांमध्ये एक दिव्य स्त्री सदृश आकृती दिसते. भक्त मानतात, ती स्वतः कन्याकुमारी माता असते. अनेक भाविक सांगतात की मंदिरात प्रवेश करताच मन पूर्ण शांत होतं, मानो देवी स्वतः तुमच्या मनातील वेदना ऐकत आहे. सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा समुद्रावर केशरी प्रकाश पसरतो, तेव्हा संपूर्ण वातावरणात एक अद्भुत दिव्यता जाणवते. काही भक्त तर म्हणतात, इथे येऊन आम्ही फक्त दर्शन घेतलं नाही, तर देवीची उपस्थिती अनुभवली. या 4ही शक्तिपीठांमध्ये एक गोष्ट समान आहे,
इथे भक्त फक्त दर्शन घेण्यासाठी येत नाहीत, तर देवीचा अनुभव घेण्यासाठी येतात. कदाचित देवी फक्त मंदिरात नसते, ती श्रद्धेत असते, त्या अश्रूंमध्ये असते जे भक्त प्रार्थनेत ओघळतात, त्या विश्वासात असते जो तुटलेल्या माणसाला पुन्हा उभं करतो. जर तुम्हाला ही आई शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट मध्ये लिहा जय माता दी. लाईक सबस्क्राईब जरूर करा.